नमस्ते. मी काडसिद्धेश्वर स्वामीजी, सिद्धगिरी संस्थान कणेरी मठ, आपणा सर्वांना आमंत्रण देण्यासाठी मी आता उपस्थित आहे. सिद्धगिरी मठावर म्हणजे कणेरी मठावर तारीख 31 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत अखिल भारतीय स्तरावरील कारागिरांचा एक महामेळा आयोजित केलेले आहे. सिद्धगिरी कारागीर महाकुंभ म्हणून खूप साऱ्या गोष्टींची इथे महासंगम आहे. कारागिरांच्या महासंगमासाठी आपण सर्वांनी जरूर पाहायला यावं. आणि त्याबरोबरच संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आहेत सुंदर, आपल्याच भागातील कोल्हापूर भागातील आहेत आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातून सुद्धा काही कलाकार मंडळी येणार आहेत आणि त्याचाही लाभ घेण्यासाठी आणि खाद्य महोत्सवही आपण आयोजित करतो आहोत. त्याचाही स्वाद घेण्यासाठी आपण जरूर कणेरी मठावर 31 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत जरूर भेट द्यावं. हीच आपल्या सर्वांसाठी आमंत्रण आहे. नमस्कार. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील 32 शिराळा इथल्या अभिषेक बाबासो कांबळे हा आपल्या 4 मित्रांसोबत राधानगरी तालुक्यात फिरण्यासाठी आला होता. बुधवारी दुपारी सुमारे 1:30च्या सुमारास काळम्मावाडी इथल्या दूधगंगा नदीच्या पात्रातील काळुकीच्या डोहात फेसाळणाऱ्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी सर्वजण नदीत उतरले. मात्र पाण्याची खोली आणि वेग याचा अंदाज न आल्यानं अभिषेक खोल डोहात बुडाला. घटनेची माहिती मिळताच कांबळे याच्या वडिलांनी अनेक किलोमीटरचा प्रवास करत घटनास्थळी धाव घेत राधानगरी पोलिसात वर्दी दिली. राधानगरी पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम सुरू केली. मात्र बुधवारी तो सापडला नाही. त्यामुळं आज शोधकार्य हाती घेण्यात आलं. सुमारे तासाभराच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर अभिषेकचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. मृतदेह बाहेर येताच नातेवाईकांनी केलेला आक्रोश पाहून वातावरण सुन्न झालं. एकुलत्या एका मुलाच्या आधारावर आयुष्याची स्वप्न रंगवणाऱ्या वडिलांचा हंबरडा प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणणारा होता. क्षणभराचा आनंद शोधायला गेलेला मुलगा कायमचा निघून गेला ही जाणीवच असह्य ठरत होती. हे सर्व युवक कोल्हापूर जिल्ह्यातील एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रथम वर्षात शिक्षण घेत होते. ते घरच्यांना न सांगताच पर्यटनासाठी आले होते. या संपूर्ण शोध मोहिमेत पोलीस कर्मचारी अशोक शेळके, राधानगरी पोलीस आणि काळम्मावाडी धरण सुरक्षा रक्षक पथक सहभागी झाले होते. मृतदेहाची उत्तरीय तपासणी राधानगरी ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली. आईवडिलांच्या स्वप्नांचा आधार असलेला तरुण आज काळाच्या पडद्याआड गेला. पर्यटनाचा एक क्षणभराचा आनंद, पण त्याची किंमत मात्र एका कुटुंबानं आयुष्यभरासाठी चुकवली.